रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संस्कृत ही भाषा अतिशय समृद्ध आहे. या भाषेमध्ये एका अर्थाचे अनेक शब्द आणि एका शब्दाचे अनेक अर्थ यांची रेलचेल असल्यामुळं श्लेष अनुप्रासयुक्त रचना करणं, शब्दचमत्कृतीपूर्ण काव्यरचना करणं या संधी इतर दुसऱ्या कुठल्याही भाषेपेक्षा संस्कृतमध्ये सर्वाधिक आहेत. आज आपण जे सुभाषित पाहणार आहोत ते असंच एक शब्दचमत्कृतीपूर्ण सुभाषित आहे. आपण आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहू. सुभाषित असं आहे: कह करणारी पिता गिरींद्र तनया कस्य प्रिया कस्य तुक को जानाति परेंगितम कि विषमगुः कुत्रोद्भूत कामिनाम भार्या कस्य विदेहजा तुदति का भौमे निनिंद्यश्च कह तत्प्रत्युत्तर मध्यम अक्षरपदम सर्वार्थ संपत्करम. असं हे सुभाषित आहे. या सुभाषिताकडे आपण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या 3 ओळींमध्ये सुभाषितकारानं 8 प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि शेवटच्या ओळीमध्ये या 8 प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला काय मिळवायचं आहे ते सांगितले. तर बघूया आपण आधी प्रश्नांची उत्तरं शोधू. पहिला प्रश्न आहे: कह करणारी पिता. कह म्हणजे कोण? कर्ण ही महाभारतातली एक व्यक्तिरेखा आहे. त्याचा अरी म्हणजे शत्रू अर्जुन, त्याचा पिता म्हणजे इंद्र. अर्जुन हा इंद्राचा मुलगा होता, म्हणजे अर्जुनाचा पिता आहे इंद्र. आता इंद्र हे नाव आपल्याला घेऊन चालणार नाही, कारण सुभाषितकारांनी शेवटच्या ओळीत सांगितले की मधलं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे तो शब्द, उत्तराचा शब्द कमीत कमी 3 अक्षरी तर असायलाच हवा. मग इंद्राला समानार्थी शब्द आहे दुसरा वासव, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले वासव. गिरींद्र तनया कस्य प्रिया. पुढचा प्रश्न: गिरी म्हणजे पर्वत, गिरींद्र म्हणजे पर्वतांचा राजा म्हणजेच हिमालय, त्याची तनया म्हणजे मुलगी. कस्य प्रिया. हिमालयाची मुलगी कोणाची प्रिय पत्नी आहे? हिमालयाची मुलगी पार्वती ही शंकराची प्रिय पत्नी आहे. आता शंकराला तर असंख्य नावं आहेत, पण आपल्याला इथे नाव घ्यायचं आहे त्याचं हर. हर हे पण एक शंकराचं नाव आहे. हरस्य हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे: कस्य तुक. तुक हा संस्कृत भाषेमध्ये एक प्रत्यय आहे, तो ह्रस्व संज्ञांना लागतो. म्हणजे तुक प्रत्यय कोणाचा आहे? तर याचं उत्तर आहे ह्रस्वस्य. त्याच्या पुढचा प्रश्न: को जानाति परेंगितम. इंगित म्हणजे मनात असलेला हेतू, मनात चाललेले विचार. तर दुसऱ्याच्या मनातले विचार कोण जाणतं? पर म्हणजे दुसरा, परेंगितम दुसऱ्याच्या मनात चाललेले विचार कोण जाणतो? तर याचं उत्तर आहे बुद्धिमान मनुष्य, मतिमान. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विषमगुः कुत्रोद्भूत कामिनाम. कामिनाम, कामी याचा अर्थ ज्याला कामना आहेत तो कामी. कामना म्हणजेच इच्छा, वासना या ज्याच्या मनामध्ये जास्त आहेत तो कामी. यांच्या इच्छांचा उगम कुठे होतो असा या प्रश्नाचा अर्थ आहे. कुत्र उद्भूत कामिनाम. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या सगळ्या इच्छा मनामध्ये उत्पन्न होतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मनसी, म्हणजे मनामध्ये. सर्व इच्छांचा उगम मनामध्ये होतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे: भार्या कस्य विदेहजा. ज्या म्हणजे जन्मलेली, आणि विदेह देशात जन्मलेली जिला आपण वैदेही या नावाने सुद्धा ओळखतो ती सीता. भार्या कस्य कुणाची पत्नी? तर ती रामाची पत्नी होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे रामस्य. तुदति का. या प्रश्नाचं उत्तर स्त्रीलिंगी आहे, म्हणून का हा स्त्रीलिंगी प्रश्नवाचक सर्वनामाचं रूप इथे वापरलेलं आहे. तुदति का म्हणजे चिंताजनक काय आहे, कशाची चिंता करणं आवश्यक आहे. तर आपण आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणात सुद्धा पाहतो की याचं उत्तर आहे कुस्तुती. कुस्तुती म्हणजे खोटी स्तुती किंवा कुख्यातानाम स्तुती असा पण याचा आपल्याला विग्रह करता येईल. आणि कुख्यातानाम स्तुती म्हणजे वाईट लोकांची केली गेलेली स्तुती किंवा खोटी स्तुती. हे याचं उत्तर आहे कुस्तुतीही. आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे: भौमे निंद्यश्च कह. भौम म्हणजे मंगळवार, अन्न म्हणजे दिवस, निंद्य म्हणजे निंदनीय, वर्जित, जी गोष्ट टाळावी अशी. असं काय आहे? आता
हे सुभाषित ज्या काळात रचलं गेलं त्या काळात कदाचित असा समज प्रचलित असावा. हे कधी रचलं गेलं हे आपण सांगू शकत नाही. भौमेंनी निंद्यश्चकः म्हणजे मंगळवारी कोणतं वर्ज्य करावं, काय वर्ज्य करावं, त्याचं उत्तर आहे अभ्यंग. कदाचित त्या काळात मंगळवारी अभ्यंग स्नान करत नसावेत म्हणून सुभाषितकाराने हा प्रश्न घेतलेला असावा. आता आपल्याला या सगळ्या 8ही प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. पण पुढच्या ओळीमध्ये सुभाषितकाराने सांगितलंय तत्प्रत्युत्तर मध्यम अक्षर पदम सर्वार्थ संपत्करम. मग आता आपल्याला ही सगळी प्रश्नांची उत्तरं एकाखाली एक मांडून घ्यायची आहेत आणि मधल्या अक्षरांना आपण अधोरेखित करणार आहोत. हे अधोरेखित केल्यानंतर आपल्याला एक वाक्य मिळतं. ते असं आहे, सरस्वती नमस्तुभ्यम. आणि हे सरस्वती नमस्तुभ्यम म्हणजे हे सरस्वती तुला नमस्कार असो, हा मंत्र म्हणा, ही प्रार्थना म्हणा. ती कशी आहे तर सर्वार्थ संपत्करम, सर्वार्थ सगळ्या काही इच्छा पूर्ण करणारे, संपत्करम संपत्ती ऐश्वर्य देणारी आहे. आता सरस्वती प्रसन्न झाल्यावर आपल्याला ज्ञान तर मिळणारच आहे आणि ज्ञान मिळालं की त्या जोरावर लक्ष्मीसुद्धा आपल्याला प्रसन्न करून घेता येते. म्हणून सरस्वतीची आराधना किंवा सरस्वतीला नमस्कार या सुभाषितामध्ये कवीने केला आहे. पण ही रचना करताना कवीनं किती विचारपूर्वक केली असेल. यामध्ये बरोबर हीच उत्तरे येतील असे प्रश्न तयार करणं आणि ते काव्यात रचणं आणि तेव्हा वृत्त आणि छंद यांच्या नियमामध्ये राहूनच काव्यरचना करावी लागायची. छंदोबद्ध काव्यरचना असायची, वृत्तांमध्ये बांधलेली असायची. आजच्यासारखं मुक्तछंद काव्य प्रकार तेव्हा नव्हताच. म्हणून एवढा विचार करून हे सुभाषित ज्या सुभाषितकाराने रचलंय त्याला खरोखरच त्याच्या प्रतिभेला आपण दाद दिलीच पाहिजे. सरस्वती नमस्तुभ्यमचा आपण जप करूया, सरस्वतीला प्रसन्न करून घेऊया. आवडलं ना आपल्याला हे सुभाषित? आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.